पुणे बिव्वेवाडी परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात दलित पॅंथरचा 53वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी विविध सामाजिक चळवळीतील निवडक कार्यकर्त्यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। तसेच सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणाऱ्या काही यशस्वी कार्यकर्त्यांना गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले। कैलासवासी चंदूदादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून दलित पॅंथरच्या यशस्वी प्रवासाचा सविस्तर आढावा मांडला। यावेळी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले, सरचिटणीस रमाताई आहिरे, कविताताई भोंडे, महेश गायकवाड, दिलीप भालेराव, रोहित अहिवळे, आकाश काकडे, सुरेश डेटे, डॉ अविनाश जगताप, प्रमोद लोखंडे, लालासे दाहीगुडे, सुरेश नटवाटे, अरविंद धुळेकर, गोपीदादा पवार, रवी जाधव, अर्जुन शिंगे, श्रीकांत मोरे, परशुराम शरणांगत, विश्वास गजबार यांच्यासह विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतले प्रमुख पदाधिकारी, लेखक, शिक्षक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दलित पॅंथरचा 53वा वर्धापन दिन साजरा होत आहे। यानिमित्त मी सर्व बंधू भावांना, भगिनींना हार्दिक शुभेच्छा देत आहे। आज पाहता 53 वर्ष झाली दलित पॅंथरला स्थापन होऊन पद्मश्री नामदेव ढसाळ या अवलियांनी एक जे संघटन उभं केलं या देशात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध, त्याचं नाव दलित पॅंथर। आज ती दलित पॅंथर 53 वर्ष झालेली आहे। पद्मश्री नामदेव ढसाळांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्यांच्या हाताखाली आम्ही काम केलं आणि चळवळ काय असते आम्ही जवळून पाहिलेलं आहे। म्हणून आम्ही दलित पद्मश्री नामदेव ढसाळ या हायतीत असताना सुद्धा आम्ही दलित पॅंथर त्यांच्या विचाराने आजही चालू ठेवलेले आहे। ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी दलित पॅंथर नक्कीच जाब विचारायला जाईल। की जी काही चांदूदादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आज ह्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये जी जंगी आणि मोठी सभा झाली, ती ज्या लोकांनी आपली स्वतःची आहुती दिली आणि त्या आहुती दिल्यामुळे आज त्यांचा कुणीतरी गुणगौरव करावा म्हणून आमचा एक मानस दलित पॅंथरच्या वतीने, या ब्रँड संघटनेच्या वतीने असं आलं की त्यांच्या पाठीवर कुणीतरी कसल्याही परिस्थितीत थाप टाकावी आणि शाबासकीची थाप दिल्यानंतर त्याला एक एनर्जी येईल असा आमचा मानस झाला। म्हणून दर साली आम्ही असे पुरस्कार देऊन लोकांना सन्मानित करतो आणि काही चांदूदादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान याचा एकही रुपया आम्ही कुणाकडून घेत नाही, हे सर्व आम्ही मोफत खर्चाने करतो। आणि परिस्थिती आज दलित पॅंथरच्या वतीने 53वा जो वर्धापन दिन आहे, या वर्धापन दिनामध्ये आज एवढा मोठा आनंद झाला। हे माझे सर्व जे प्रेरित, जे संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारे, आज त्यांनी आपला स्वतःचा ठसा उमटून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आज आमची इथली माती आम्ही कपाळाला लावून आजचा विचार, आजची प्रेरणा आणि इथली एनर्जी घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जे महाराष्ट्रातून लोक माझी जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आले, हे प्रेरित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन आणि विचार बरोबर घेऊन जाणार आहोत। गाव तिथं शाखा, वाढ तिथं बोर्ड करून आजची ठेंगीन उद्याचा फडका याची आम्ही तयारी करत आहोत। दलित पॅंथरने जो भीम सैनिक आणि जे विविध क्षेत्रातले जे गुणवान कर्तव्यदक्ष जे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा यथोचित या ठिकाणी 53व्या वाढदिवसानिमित्त, वर्धापन दिनानिमित्त त्यांनी दलित पॅंथरने हा जो आमच्या सर्वांचा सन्मान केला तो निश्चितच कौतुकास आणि पात्र आहे। या सत्कारामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे पुढे काम करण्यासाठी हे फार मोठी पाठबळ असल्याचं मी मानतो आणि त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता हा सततने कामाला लागेल, काम करेल असं हे मी या ठिकाणी जाहीर करतो। दलित पॅंथरच्या वर्धापन दिनी ज्यांनी समाजाच्या साठी काम केलेलं आहे, म्हणजे मग ते कोविड मध्ये असेल, आपण स्वतः डॉक्टर असतील किंवा शिक्षण याच्यामधून असेल किंवा अन्यायाच्या विरोधात लढाई असेल, खूप सारं काम ज्यांनी केलेलं आहे। उदाहरणार्थ आता रोकडे साहेब होते की ह्या वयात सुद्धा ते
कुठली केस घडली असेल, त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक अट्रॉसिटी केसेस झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत आपलं वय विसरून तरुणाला लाजवील असं ते काम करतात. जे कार्यकर्ते आहेत, आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी चळवळीला झोकून दिलंय, असे अनेक कार्यकर्ते आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. दलित पॅंथरच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त आमचे ज्येष्ठ सहकारी आणि आमचे मित्र राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ साहेबांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि त्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या मी सामाजिक विषयावर लिहितो आणि आत्तापर्यंत माझ्या 9 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यापैकी मी जुलूम ही कादंबरी लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत आणि मला असं वाटतं की सर्वांनी याचा वाचन करावे आणि मला याबद्दल काय वाटेल असं मला